त्रिपुटी जी आहे ती मी पूर्ण सांडली, तिचा निराश केला, ती परत आम्हाला चिकटणार नाही. सांडलेली त्रिपुटी म्हणून दीप उजळला घटी. म्हणून जे स्वरूप नित्य प्राप्त आहे, तो दीप जो आहे, तो त्याला आपण आत्मज्योत म्हणतो, आत्मदीप म्हणतो, तो आमच्या अंतःकरणामध्ये उजळला आणि आमचा भेद संपला. आणि त्यामुळे अद्वैताच्या अनुभवात आम्ही द्वैत अजिबात जाणत नाही आणि अखंड अद्वैताची आम्हाला काय आहे तर अनुभूती, असं तुकाराम महाराज म्हणतात. श्री समर्थ आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काका यांच्या चरणांना साष्टांग नमस्कार करते. आदरणीय आचार्य माधुरीताईंना वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला मनपूर्वक नमस्कार करते. दशक 6वा देवशोधन, समास 10वा आहे, म्हणजे दशक हा आपला इथे संपतो आहे. नाव आहे अनिर्वाच्य. 9वा समास जो होता त्याच्यामध्ये सारासार विवेकानी असाराचा त्याग आणि सार जे ब्रह्मतत्व आहे त्याचा स्वीकार, म्हणजे तसा देहात असतानाच बुद्धीचा निश्चय झाला की त्याला मोक्ष असं म्हणतात. आता मोक्ष म्हणजे काय तर निरपेक्ष आनंद, की तो कशावरही कुणावरही अवलंबून नाही, असा निरपेक्ष आनंद, त्याला मोक्ष असं म्हणतात. आता शिष्य श्रीगुरूंना इथे प्रश्न असा विचारतोय पहिल्याच ओवीमध्ये की असा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे आणि त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात की तो अनुभव जो आहे तो सांगता येत नाही. मग शिष्य परत दुसरा प्रश्न विचारतोय की मग जो अनुभव सांगता येत नाही त्याचं स्वरूप कसं असतं हे मला तुम्ही समजावून सांगा. या अनुभवाला इथे उदाहरण पण दिलेलं आहे की मुक्याने गुळ खादला, गोडी नये सांगाव्याला, याचा अभिप्राव मजला निरोपण कीचे. की नेहमी उदाहरण असं दिलं जातं की मुक्या माणसाने गुळ खाल्ला पण तो गुळ गोड आहे असं त्याला सांगता येत नाही. हे कसं, हेही मला समजावून सांगा. आता महत्वाचा मुद्दा जो आहे तो इथे आहे, म्हणजे आत्मज्ञान झालेला काही मुका नाहीये, पण त्याला आत्मज्ञानाचा अनुभव सांगता येत नाही. हे कसं काय, तर हेही मला स्पष्ट करून सांगा. तर आता ह्या शिष्याने हे इथे प्रश्न विचारलेले आहेत आणि समर्थांनी 5व्या ओवीपासून ते 17व्या ओवीपर्यंत एक आत्मनिवेदनाची प्रक्रिया वेगळ्या शब्दामध्ये सांगितलेली आहे. आता इथे शिष्य असं म्हणतोय 6व्या ओवीमध्ये की जे समाधानाचे स्थळ, की तो अनुभवाची केवळ ते स्वरूप प्रांजळ बोलो न दाऊ. की हा ब्रह्मानुभव जो आहे की मला समाधान झाले अशा स्वरूपाचा आहे का केवळ अनुभव रूप आहे, हे मला स्पष्ट करून सांगा. आणि श्रीगुरूंनी सांगायला पुढे सुरुवात केलेली आहे. श्रीगुरु म्हणतात की जे बोलासा अकळेना, बोलिल्या विणही कळेना, जयासी कल्पिता कल्पना हिमपुटी होय. बघा, ब्रह्मानुभव काळी वाणीचे व्यापार थांबून जातात आणि ते थांबल्यामुळे ते अनुभव शब्दबद्ध करता येत नाही. तो जो अनुभव आहे तो केनोपनिषद म्हणतं की वाणी ज्याच्या सत्तेवर बोलते त्याला वाणीची वाणी असं उपनिषदात म्हटलेलं आहे. आता वाणीची वाणी कोण आहे, तर वाणीची वाणी आत्मा आहे. म्हणजे आत्म्याच्या सत्तेवर हे सगळे वाणीचे व्यवहार जे आहेत ते सुरू असतात. मग वाणीने आत्मा असा असा आहे आणि तो कसा नाही हे वाणी वर्णन करू शकते, पण वाणीचे व्यापार थांबल्याशिवाय आत्मानुभव जो आहे तो आत्मानुभव येणं शक्य नाही. कारण तैत्तरीय श्रुती बोलते आपल्याशी, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. म्हणजे मनासह वाणी निवृत्त झाली असली पाहिजे आत्मानुभव काळी, तरच आत्मानुभव येतो. अगदी तुकाराम महाराज बघा, उपनिषद जे आहे ते आपल्या अभंगामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सांगतायत. मन वाचातीत रूप तुझे, म्हणून या भक्ती माप केले. आता यतो वाचो निवर्तन्ते म्हणजे मनासह वाणी निवृत्त होते आणि त्याचाच अभंग तुकोबा अभंगामध्ये सांगतायत तो विचार, मन वाचातीत रूप तुझे. तुझं रूप कसं आहे, तर मन आणि वाचातीत आहे आणि मग आम्ही त्याला भक्तीमध्ये बसवलं म्हणून तू कसा झालास, तर तू बघण्यासारखा झालास. विठ्ठल रूपाने बघण्यासारखा झालास, रामरूपाने बघण्यासारखा झालास, कृष्ण रूपाने बघण्यासारखा झाला. बघा, उपासनेसाठी म्हणूनची ही सोय आहे
पण ही खरी स्थिती जी आहे ना, ती सगुणाचे मी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, निर्गुण तत्वाचा जो आहे तो अनुभवच घ्यावा लागतो. आणि अनुभव काळी जो अनुभव घेणारा असतो तो त्याच्यापासून वेगळा राहतच नाही, कारण त्याचं मूळचं स्वरूपच जीवाचं काय आहे तर परब्रह्म स्वरूप आहे. आता ब्रह्मासंबंधी अंदाज येण्यासाठी, आता अनुभव घेण्याच्या आधी काय असतं तर एक अंदाज सुद्धा त्या गोष्टीचा यावा लागतो ना. ज्याचा अनुभव घ्यायचा आहे त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. मग ब्रह्मासंबंधी अंदाज येण्यासाठी शब्दांनी बोलावं लागतं. पण आता शब्द निवृत्त झाल्याशिवाय अनुभव नाही, असं काहीतरी होतं. मग ज्ञानदेव आपल्याशी बोलतात की जे शब्द विना संवादी जे इंद्रिया नेणता भोगीजे, असं ते तत्व आहे. मग हे असं जे तत्व आहे ते कसं अनुभवाला येईल, ते कोणाच्या संगतीत मला अनुभवाला येईल, असं तो शिष्य विचारतोय. आणि पुढे सांगतात श्री गुरु की ते जाणावे परब्रह्म जे वेदांचे गुह्य परम, धरिता संत समागम सर्वही कळे. आता हे जे अत्यंत जे गूढ तत्व आहे बघा, ते जाणावे परब्रह्म जे वेदांचे गुह्य परम. आता वेद वाङ्मयाचा जो एवढा विस्तार आहे तो कशासाठी आहे, त्या परब्रह्म तत्वासाठी आहे. सगळे वेद काय घोष करतात, त्या परब्रह्म तत्वाचंच काय करतात तर वर्णन करतात. पण तरी सुद्धा ते अनुभवाला येत नाही, असं कारण ते अत्यंत काय आहे तर गूढ तत्व आहे. आणि हे गूढ तत्व अनुभवण्यातच काय तर पुरुषार्थ आहे. 3 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ आणि काम. आणि चौथा पुरुषार्थ जो आहे तो मोक्ष हा पुरुषार्थ आहे. आणि हा मोक्ष पुरुषार्थ जो आहे तो संतांच्या सद्गुरूंच्या सहवासामध्येच अनुभवाला येतो. कारण अतिशय हे सूक्ष्म आणि गूढ असं तत्व आहे. म्हणजे सद्गुरूंच्या सहवासामध्येच त्या स्वरूपाचं काय होतं तर यथार्थ, त्या परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ आकलन होतं. कठोपनिषदामध्ये एक मंत्र आलेला आहे की ते तत्व कसं हे सांगण्यासाठी, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. हे तत्व कसं आहे तर इतकं सूक्ष्म आहे की ते सर्वत्र आत बाहेर भरून काय आहे तर सगळीकडे ओतप्रोत भरलंय. पण इतकं उघड असून सुद्धा ते काय आहे तर ते दिसत नाही. मग आता हे कुणाला दिसतं, आता दिसतं या शब्दाचा अर्थ इथे काय घ्यायचा आपण तर कुणाला अनुभवाला येतं. तर तो जे सूक्ष्मदर्शी पुरुष आहेत त्या पुरुषांना ते अनुभवाला येतं. कारण अतिशय काय आहे तर सूक्ष्म बुद्धी आहे त्यांची. अखंड ते अनुसंधान कुणाचं आहे तर तत्वाचं अनुसंधान आहे. बघा, आता 2 बुद्धी आहेत, एक स्थूल बुद्धी आणि दुसरी सूक्ष्म बुद्धी. आता स्थूल बुद्धी कशामध्ये रंगलेली आणि रमलेली असते तर ही मायेमध्ये रंगलेली आणि रमलेली असते. आणि त्यामुळे स्थूल बुद्धीला काय दिसतं तर फक्त माईक पदार्थ म्हणजे स्थूल पदार्थ या दृश्य जगतामधले तिला अनुभवाला येतात. आता येते की नाही आपल्याला सुद्धा काय अनुभवाला येतं, हे सगळं जे जग आहे त्या जगामधले माझ्या देहासकट सगळे पदार्थ आपल्याला अनुभवाला येतात. पण या मायेच्या अतीत जो परमात्मा आहे तो मात्र अनुभवाला येत नाही, कारण आपली तेवढी काय नाही तर सूक्ष्म बुद्धी नाहीये. बघा, साधी गोष्ट आहे, आपलं रोजचं दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनुभव आहे, आपण सुईमध्ये का होतो तर दोरा होतो, हा सगळ्यांना अनुभव आहे. आता दोरा तसाच मी तोडला रिळाचा आणि जर मी ओवायला घेतला सुईमध्ये तर तो ओवला जातो का, नाही जात. त्याला असे 2-3 फाटे फुटलेले असतात. मग सुईच्या त्या भोकामध्ये जर दोरा घालायचा असेल त्या छिद्रामध्ये तर काय करावं लागतं, तो दोरा आपण तोंडात घालतो आणि मग तो असा बोटाने काय करतो त्याला तर तो पीळ देतो चांगला. आणि मग सूक्ष्म असे जरा डोळे बारीक करतो, ते आपण काय करतो तर त्या सुईच्या छिद्राकडे बघतो आणि अगदी चित्त एकाग्र करून काय करतो तो दोरा त्या सुईच्या छिद्रातून आर पार घालण्याचा आपण काय करतो तर प्रयत्न करतो. जर दोरा घालताना कुणी जर काही आपल्याला विचारायला लागलं तर आपण हातानेच काय म्हणतो, जरा थांब, खूण करतो, मला काय मी काय करते तर सुईच्या छिद्रामध्ये तो दोरा घालतीये. तर साधं त्या सुईच्या छिद्रामध्ये दोरा घालण्यासाठी बघा, आठवा ती प्रक्रिया, म्हणजे किती आपण त्याच्याशी एकाग्र होतो. तो दोरा त्या टोकातनं म्हणजे त्या छिद्रातनं बाहेर आला की लगेच आपण दुसऱ्यातनं तो हाताने काय करतो तो ओढून घेतो.
म्हणजे साधा सुईच्या छिद्रातनं दोरा घालण्यासाठी एवढी सूक्ष्म आपल्याला ती सूक्ष्म वृत्ती करावी लागते, तो एकाग्र चित्त करावं लागतं. मग ते सूक्ष्म तत्व आहे ते अनुभवायचं असेल तर किती सूक्ष्म बुद्धी लागेल. आणि म्हणून ही स्थूल प्रपंचात रंगलेली आणि रमलेली बुद्धी जी आहे ती प्रयत्नपूर्वक काय करावी लागते तर विवेकाने, म्हणजे संतांच्या सहवासामध्ये जी आहे ती सतत विवेक करून, जे माईक आहे त्या माईक तत्वाचा निश्चय करून ती माईक तत्व बाजूला सारून ते ब्रह्मतत्व आहे त्याचं अनुसंधान. आता अनुसंधान म्हणजे नामानुसंधान म्हणा, आत्मानुसंधान म्हणा, असं सतत अनुसंधानात राहायचा साधकांनी प्रयत्न करायचा आहे. कारण प्रपंच जो आहे ना तो प्रारब्धानुसारी होणारच आहे. त्याच्यामध्ये माझा कर्तव्याचा भाग अगदी व्यवस्थित पार पडल्यानंतर जे ईश्वराचं नियोजन आहे त्या पद्धतीने तो होत राहणार आहे. असा प्रपंच, जो स्थूल प्रपंच आहे, जो आपण बाजूला सारत राहिलो तर आपली बुद्धी हळूहळू हळूहळू काय होते तर अखंड त्या आत्मानुसंधानात तिला पण सवय लागते. तिला सवयच नाही आत्मानुसंधानात राहायची. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये, सद्गुरूंच्या सहवासामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी ह्या शिकून घ्यायच्या. आणि विवेक अतिशय उत्तम जो आहे तो विवेक आपल्याला सद्गुरू करायला शिकवतात. आता समर्थांनी याच्यामध्ये काय सांगितलंय ग्रंथामध्ये, परिपूर्ण विवेकच सांगितलेला आहे. आणि आता बघा इथे जेव्हा तुकोबा म्हणतात अखंड चिंतन विठोबाचे, म्हणजे प्रपंच आहे पण तरी प्रपंचामध्ये चिंतन काय आहे तर अखंड विठोबाचं आहे. समर्थ आपल्याबद्दल सांगतात राघवाचे रूप ते माझे स्वरूप, तेने सुखरूप निरंतर. म्हणजे आपला स्वानुभव त्यांनी शब्दबद्ध केलाय. आता आपला इथे विचार काय चाललाय की धरिता संत समागम सर्वही कळे. आता संत समागमामध्ये सर्व का कळतं तर प्रत्यक्ष अनुभूती जी आहे ती संतांच्या ठिकाणी असते, ती सद्गुरूंच्या ठिकाणी असते. आणि म्हणून त्यांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर, त्यांच्या उपदेशाच्या मार्गावरती आपण वाटचाल केल्यानंतर, त्या पद्धतीने साधना केल्यानंतर आपल्याला सुद्धा तिथे समाधान मिळण्याची व्यवस्था असते. म्हणून संत संगतीचं खूप अपार असं महत्व आहे. पुढे असं म्हटलंय त्याची आता सांगी जाईल. बघा पुढे असं म्हणतात की आता हे तुझं पूर्ण समाधान होईपर्यंत हे अनिर्वाच्य जे ब्रह्म आहे त्याचा मी जो अनुभव घेतलेला आहे, बघा स्वतःचा अनुभव सांगतात की त्याचा मी जो अनुभव घेतलेला आहे तो आता मी तुला सांगतो. ज्ञानदेव म्हणतात बोली अरूपाचे रूप दावीन. अरे जे अरूप आहे ना त्याचं रूप तुला मी दावीन. दावीन म्हणजे मी तुला त्याचा अनुभव आणून देईन. जे त्या निराकार परब्रह्माचा जो आहे तो परब्रह्माचा अनुभव तुला प्रत्यक्ष येईल. मग आता जे शब्दांनी बोलता येत नाही ते सद्गुरूंच्या सहवासामध्ये अनुभवाला येतं. म्हणून इथे म्हटलंय सांगता न येते सांगणे, गोडी कळाया गुळ देणे, ऐसे हे सद्गुरु विणे होणार नाही. म्हणून शब्दांनी जे बोलता येत नाही ते सद्गुरूंच्या सहवासामध्ये प्रत्यक्ष काय होतं तर ते आपल्याला अनुभवाला येतं. बघा आता इथे असं आहे की एवढं सद्गुरूंचं महात्म्य जे आहे ते एवढं सद्गुरूंचं महात्म्य का आहे हो. आता सद्गुरू जे आहेत ते प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप झालेले आहेत, त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांना जे प्राप्त झालेलं आहे जे ते कैवल्याचं दान जे आहे ते शिष्याला देता येतं. हे खूप महत्वाचं आहे. आणि ब्रह्मविद्या ही सद्गुरूंच्या रूपाने प्रत्यक्ष तिथे प्रगट असते. का सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे की ते कसं असतात तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू हे सद्गुरूंचं लक्षण आहे. म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मविद्येच्या रूपाने प्रगटलेले जे सद्गुरू आहेत ते आम्हाला ब्रह्मविद्या देतात. म्हणजे काय करतात तर आता आपण एक जर विचार केला सूक्ष्मतेने, आता ब्रह्मस्वरूपता जी आहे म्हणजे माझं स्वरूप जे आहे ते मला देण्याचा हा विषय होऊ शकतो का. खर तर विषय होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचं स्वरूप काय आहे ते स्वतःसिद्ध आहेच. कारण ते ब्रह्मस्वरूप जे आहे ना त्याची चर्चा अद्वैत वेदांतामध्ये फारशी केलेली नाहीये, कारण ते आहेच, ते नित्य सिद्ध नित्य प्राप्त आहे. चर्चा जी केलेली असते ती साधनांची केलेली असते. कर्म, उपासना या सगळ्यांची चर्चा केलेली असते. जे नित्य प्राप्त ब्रह्म हे माझं स्वरूप आहे त्या ब्रह्माचा कधीच अभाव नसतो. सगळीकडे ओतप्रोत कसं आहे तर ब्रह्मस्वरूप भरलेलंच आहे. आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ते काय तर सिद्धच आहे.
मग काय करायचं आहे आपल्याला? तर जो ब्रह्मभाव आमच्या ठिकाणी नित्य सिद्ध आहे, जे आमचं स्वरूप आहे, हे ज्या कारणांनी आम्हाला कळत नाही, त्या प्रतिबंधाची निवृत्ती करणं हे श्री गुरु करतात. आणि म्हणून श्री गुरूंचं एवढं महात्म्य आहे. का दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये एक दिलेला आहे. आकाशामध्ये सूर्य आहे. आता सूर्य तळपतोय, त्याचं ऊन संपूर्ण पृथ्वीवरती आपल्याला दिसतंय, अनुभवाला येतं, पडतंय सूर्याचं ऊन. आता ढग येतात आणि ढग आल्याचा परिणाम म्हणून ऊन अडतं. थोड्या वेळाने वारा सुटतो. आता वारा काय करतो हो? त्या ढगांना तो पुढे ढकलतो. मग ढग पुढे गेले की सूर्याचा प्रकाश पुन्हा आमच्यापर्यंत येतो. मग त्या वाऱ्याने नेमकं काय केलं? वाऱ्याने सूर्य प्राप्त करून दिला नाही, तर फक्त मध्ये येणारा प्रतिबंधात्मक ढग त्यांनी दूर केला. मग आता वाऱ्याचं काम जे आहे ते सद्गुरूंचं काम आहे. जी स्वतःसिद्ध वस्तू आहे, जी नित्यप्राप्त वस्तू आहे, ती कोणालाही सिद्ध करता येत नाही, ती सद्गुरू आम्हाला प्रदान करतात. ब्रह्मविद्या देतात म्हणजे काय करतात ते? तर ती अशी काही खिशात ठेवलेली आहे आणि 2-4 साखर फुटाणे काढून द्यावे त्याप्रमाणे ते काढून देतात का आम्हाला? तर अशी देत नाही. तर नित्य प्राप्त जे माझं स्वरूपच आहे, त्याच्यामध्ये जे प्रतिबंध आलेले आहेत, मग ज्यांनाही ब्रह्मविद्या प्राप्त झालेली आहे, तेच ते मला ते देऊ शकतात. आणि म्हणून सद्गुरूंचं जे महात्म्य आहे ते या दृष्टीने आहे. ते स्वतः ब्रह्मस्वरूप झालेले आहेत आणि म्हणून ते कैवल्याचं दान, ती ब्रह्मस्वरूपा स्वरूपता जी आहे ती शिष्याला प्राप्त करून देऊ शकतात. मग आता सद्गुरूंना तुम्ही जाऊन विचारा की जे ब्रह्म तुम्हाला प्राप्त झालं ते नव्याने प्राप्त झालं का? तर ते कधी असं म्हणणार नाहीत की कालपर्यंत माझ्याजवळ ब्रह्म नव्हतं आणि ते आज आम्हाला मिळालं. ब्रह्म जाणणारा म्हणतो, म्हणजे ज्याने ब्रह्मानुभव घेतला तो म्हणतो, मी पूर्वीही ब्रह्मच होतो, आताही ब्रह्मच आहे आणि पुढेही ब्रह्मच राहणार आहे. पण मध्ये काहीतरी प्रतिबंध आडवे आले आणि मी स्वतःला देह समजू लागलो, मी मन समजू लागलो, मी बुद्धी समजू लागलो आणि जो समज होता, जो भ्रम होता, हा काय झाला माझा दूर झाला. आणि हे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर कळतं की हा सगळं हे कसं होतं, तर सगळं भ्रमात्मक होतं, नुसता मला भ्रम झाला होता. म्हणून सद्गुरू काय करतात, तर कालपर्यंत जे ब्रह्म मला अनुभवात नव्हतं ते आज नवीन आम्हाला आणून देत नाही, तर ते प्रतिबंध जे आहेत ते दूर करतात. त्याला अविद्या, अज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि आमच्या स्वरूपाची प्राप्ती जी आहे ती आम्हाला करवून देतात. म्हणून ते बाहेरून कुठूनही आणत नाहीत. ते कुठेही हरवलेलं आहे म्हणून ते सापडवून देत नाहीत. त्या घरात एखादी वस्तू आपणच ठेवलेली असते आणि आपल्याला सापडत नाही आणि कुठेतरी ती अंधाऱ्या जागेमध्ये अशी पडून गेलेली असते मागच्या बाजूला. मग अंधाऱ्या जागेतली वस्तू शोधण्यासाठी हातात दिवा घेऊन आपल्याला जावं लागतं. दिव्याच्या प्रकाशात ती वस्तू जी आहे ती आपल्याला दिसते. आता दिव्याने काही नवीन प्राप्त करून दिलेलं आहे का हो? तर दिव्याने काय केलं, फक्त तर अंधार दूर केला आणि अंधार दूर झाला की ती वस्तू मला तिथे दिसली. आता कसं होतं, ती वस्तू नित्य प्राप्त आहे, ती नवीन दिव्याने काहीच केलं नाहीये. पण होतं कसं, वस्तू असते एक ठिकाणी आणि आपण शोधतो दुसऱ्या ठिकाणी. पंचायत इथे बघा, एक आजीबाईंची गोष्ट नेहमी सांगितली जाते. आजीबाई त्यांचं पातळ शिवत बसल्या होत्या आणि त्यांची सुई जी आहे ती सुई हरवली आणि त्या शोधायला लागल्या. एक जणाला तो म्हणाला, आजी काय शोधताय तुम्ही? म्हणाले, अरे माझी सुई हरवली आहे. तो म्हणाला, किती अंधार आहे, तुम्ही इकडे उजेडात या, जिथे लाईट मध्ये खांब असतो ना दिव्याच्या रस्त्याच्या इथे. तर म्हणे तुम्ही उजेडात या, इथे आपण सुई शोधू तुमची. आणि ते दोघंही सुई शोधायला लागतात. सुई शोधतायत पण सुई काही सापडे ना. एक दुसरा जण येतो मागून. तो म्हणतो, तुम्ही दोघं जण काय शोधताय? तर ते म्हणतात, आजीबाईंची सुई हरवली, आम्ही सुई शोधतोय. तो पण शोधायला लागतो. असा 1, 2, 3 असे 3-4 जण काय लागतात, तर सुई शोधायला लागतात. एक 5वा येतो. आता तो म्हणतो, काय शोधताय? तो म्हणतो, मी सुई शोधतोय. तो पहिला प्रश्न विचारतो की सुई कुठे पडली होती.
आता हा प्रश्न ऐकल्याबरोबर तो तिघ जण होते ते म्हणतात आम्हाला काय माहिती नाही कुठे पडली होती, आम्ही फक्त शोधतोय. पण आजीबाई मात्र म्हणाला की मी झोपडीत बसले होते, झोपडीत पातळ शिवत होते, तिथे सुई पडली आहे. मग तो म्हणाला की तुम्ही मग इथे काय करताय, तुम्ही झोपडीत सरळ तिकडे सुई शोधा. मग त्याने टॉर्च आणला आणि टॉर्चच्या प्रकाशामध्ये त्या झोपडीमध्ये जेव्हा सुई शोधायला सुरुवात केली तेव्हा सुई लगेच त्याला मिळाली. म्हणजे की जी वस्तू जिथे नाही तिथे शोधली की ती सापडणं शक्यच नाहीये. मग जी वस्तू जिथे आहे तिथे शोधण्यासाठी कोणाची कृपा लागते, तर सद्गुरूंची कृपा लागते. आणि ते मला दाखवतात, तुझे आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी. तुझं तुझ्याच जवळ नित्य प्राप्त स्वरूप आहे आणि तू तिथे आत शोधायचं सोडून कुठे शोधतो आहेस, तर तू सगळीकडे बाहेर शोधतो आहेस. बघा इथे सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधिला आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. ज्याला सद्गुरूंचा कृपा प्रसाद लाभला आहे तो मीचा अंतरंगात शोध घेऊ लागतो, पण त्याला त्या शोधातूनच सहजपणे ब्रह्मानुभव येतो. गा एकतर आपली सतत बहिर्मुख वृत्ती असते, जसं आता दृष्टांत सांगितला त्याप्रमाणे, आणि त्या ज्ञानाने ज्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही आत शोधा, अगदी त्याप्रमाणे सद्गुरू म्हणतात की बाहेर शोध घेऊ नकोस, तू आतच शोध घे. तू स्थूल देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, असा सगळ्यांचा निराश करत करत मी कोण आहे, तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी ब्रह्म आहे. तो आतच शोध आपल्याला लागतो. सहा अहम, म्हणून दृढ करून या बुद्धी, आधी घ्यावी आपशुद्धी, तेणे लागे समाधी अकस्मात. आता सोहम, सहा अहम, ते ब्रह्म कोण आहे, तर ते मी आहे. अशी सोहम बुद्धी दृढ करत जाणं म्हणजे सोहम साधना करणं. आता तत्वमसी महावाक्याचा जेव्हा श्री गुरु आपल्याला उपदेश करतात, म्हणजे शिष्याला उपदेश करतात, आता तत्वमसी महावाक्य म्हणजे ते ब्रह्म तू आहेस, त्याला द्वितीय पुरुषी असं म्हणतात. आणि त्याचं प्रथम पुरुषीमध्ये जेव्हा शिष्य रूपांतर करून घेतो की ते ब्रह्म मी आहे, सहा अहम, ते ब्रह्म मी आहे. आता ब्रह्माची लक्षणं काय आहेत, ब्रह्म अमन आहे, नंतर ब्रह्म अप्राण आहे, ब्रह्म काय आहे, तर त्याला देह नाही, ते देहातीत आहे. आणि मी मात्र स्थूल देह माझा, सूक्ष्म देह माझा, नंतर सूक्ष्म म्हणजे मन माझं, बुद्धी माझी, चित्त माझं, या सगळ्यांना मी काय आहे तर पकडून ठेवलेलं आहे. आणि मनाबरोबर दिवसभर काय आहे तर रजोगुणाचे खेळ सुरू आहेत. आणि मग ब्रह्ममुहूर्तावरती मात्र बसायचं. सहा अहम शक्य का, साधा चित्त एकाग्र होणार नाही तर समाधी तर खूपच दूर राहिली. आणि म्हणून ब्राह्ममुहूर्तावरती सहा अहम अशी वृत्ती स्थिर होण्यासाठी दिवसभर मनाची स्थिती जी आहे ती सांभाळावी लागते. म्हणजे दिवसभर विवेक करावा लागतो. जे उपद्व्यापी विचार आहेत ते मला करायचे नाहीयेत, भूत भविष्याचे विचार मला करायचे नाहीयेत, कारण ते पण कसे आहेत तर अनुत्पादक विचार आहेत, त्याच्यातून काहीही नवीन निर्मिती होणार नाहीये. अशी मनाला शिस्त साधकाला लावावी लागते. दिवसभर साधकाने आपल्या मनाला सावरावं लागतं, आवरावं लागतं, आणि असं चित्त एकाग्र जे आहे ते एकाग्र करत राहावं लागतं. आता स्थूल देह मी नाही, कारण तो पंचमहाभूतांचा आहे, मग विचारांनी त्याचा निराश करायचा. हा वासनांचा देह जो आहे मनबुद्धी चित्त अहंकाराचा, तो पण का तो वासनात्मक आहे, तो देह पण मी नाही, कारण देह पण मी नाही, महाकारण देह पण मी नाही. सहा अहम, ते ब्रह्म मी आहे. असा जेव्हा आपण निराश करत राहतो तेव्हा एक वेळ अशी येते की अहम हा जो आहे तो सहा मध्ये बुडून जातो आणि स्वचा शोध आहे तो तिथे संपून जातो. म्हणजे आता अहम सहा मध्ये विलीन झाला की झालं, तिथे समाधी स्थिती आली. पुढे म्हणतात आपले मूळ बरे शोधिता, आपली तो माईक वार्ता, पुढे वस्तूच तत्वता समाधान. म्हणजे अहम याचं मूळ शोधता शोधता शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते शोधलं असेल तर लक्षात येतं की हा जो आहे शोधणारा मी हा माईक आहे, आणि खरा जो आहे तो कोण आहे तर आत्मरूप मी आहे. आणि तो आत्मरूप मी अशी अनुभूती आली की मीच कोण आहे तर आत्मा, अशी अनुभूती आली की तिथे अखंड समाधान आहे त्या अनुभवामध्ये जे आहे ते. आता पुढे म्हणतात की आत्मा जो आहे हा सर्वसाक्षी आहे. बघा, आत्मा आहे सर्वसाक्षी हे बोलीचे पूर्व पक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षित तोची सिद्ध. आता आत्मा सर्वसाक्षी आहे बोलणं अध्यारोपाचे म्हटलंय.
आणि स्वला हरवणारा जो आहे तो सिद्धांत पक्ष आहे. आत्मा म्हणजे जीवात्मा. आता जीवात्मा आहे तो सगळ्यांचं साक्षीत्व करतो. आता हा पूर्व पक्ष आहे आणि तो जीवात्मा त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन झाला की तो सिद्धांत पक्ष आहे. जेव्हा तो जीवात्मा त्या आत्मस्वरूपामध्ये म्हणजे स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो, आता म्हणजे जीव ब्रह्मैक्य सिद्धीला तिथे त्या ठिकाणी गेलेला असतो. आता हा जो आहे, हा ब्रह्मानुभव जो आहे तो कसा आहे, तर त्यांनी म्हटलंय जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आता याच्या पलीकडे एक तुर्यावस्था आहे. तुर्यावस्था म्हणजे काय आहे तिथे, तर थोडं दृश्य पण आहे आणि थोडं पण वृत्ती ज्ञान ज्याला आपण म्हणू ते वृत्ती ज्ञान पण आहे. आणि तिकडे त्यांनी पुढे उन्मनीमध्ये पण प्रवेश केलेला आहे, पण अजून वृत्ती ज्ञान म्हणजे दृश्यातला प्रांत अजून त्याचा सुटलेला नाहीये. त्याला काय म्हटलेलं आहे, तर तुर्यावस्था असं म्हटलेलं आहे. बघा समर्थांची ओवी आहे, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये काय आहे तर मध्ये शून्यत्वाचा ठाव तया मंदबुद्धी सर्व प्राणी ब्रह्म म्हणे. आता ती शून्य अवस्था आहे, जी तुर्या ओलांडली की शून्य अवस्था आहे आणि ती ओलांडून परत वरती कुठे जायचं आहे, तर उन्मनीकडे जायचंय. आणि आता ही तुर्यावस्था आहे, ही शून्य आहे, हे सुद्धा कळण्यासाठी म्हणून काय, तर सद्गुरूंची तिथे कृपा लागते. आणि तो सगळा प्रांत ओलांडून जेव्हा उन्मनी स्थितीमध्ये जो साधक जातो तेव्हा ती काय आहे, तर ती समाधी स्थिती आहे. आणि इथे हा द्रष्टा वेगळेपणाने उरत नाही. त्यालाच काय म्हटलेलं आहे, मी तूपणाची झाली बोळवण. असं वेगवेगळ्या पद्धतीने समर्थांनी इथे काय सांगितलेलं, ते आत्मज्ञानाच्या, आपण आता सुरुवातीला ज्या पद्धतीने म्हटलं की समर्थांनी पहिले आत्मज्ञानाची पद्धती सांगितलेल्या आहेत. पुढे म्हणतात की जेथे मुराले मीपण त्याची अनुभवाची खूण अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलेजे. येथे मीपणा जो आहे तो पूर्ण मुरून जातो आणि हीच अनुभवाची खूण आहे. आणि तिथेच अनुर्वाच्य काय, तर म्हणजे ते बोलता येत नाही असं तिथे समाधान आहे. मग आता अनुभव म्हटल्यानंतर आपण व्यवहारामध्ये आपली जी पद्धत आहे की कोणाला तरी कशाच्या तरी साह्याने आलेला अनुभव. आता माझ्या समोर हे पुस्तक आहे, मला पुस्तकाचा अनुभव आला म्हणजे पुस्तकाचं ज्ञान झालं. आता ज्ञान आणि अनुभव हे दोन्ही शब्द जे आहेत आम्ही व्यवहारामध्ये अगदी सारख्या अर्थाने वापरतो. आता पुस्तकाचा अनुभव आला, पुस्तकाचं ज्ञान झालं. आता त्याप्रमाणे आत्म्याचा अनुभव आला, बरोबर, पुस्तकाचा अनुभव आला किंवा आत्म्याचं ज्ञान झालं, पुस्तकाचं ज्ञान झालं. आता पुस्तकाचं ज्ञान मला कशाच्या साह्याने होतं, तर डोळ्याच्या साह्याने होतं. आता पुस्तकाचं ज्ञान मला डोळ्याच्या साह्याने झालं, हा परिपाठ आपला इतका बसलाय म्हणजे अनेक वस्तूंचं ज्ञान आपल्याला होतं. एक पुस्तक एक उदाहरण घेतलं, पण या व्यतिरिक्त दुसरी एखादी पद्धत असणं शक्य आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि तेच आपल्याला समर्थ सांगतायत की आत्मस्वरूपाचं ज्ञान वेगळेपणाने होत नाही, तेच होऊन ते ज्ञान आपल्याला होतं, म्हणजे अनुभवावंच लागतं. आणि अनुभव काळी मला ज्ञान झालं आहे हे सांगण्यासाठी तिथे कोणीही वेगळेपणाने शिल्लक राहत नाही. हरिपाठामध्ये म्हटलंय, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. जसा कापूर जळतो तेव्हा तो पूर्ण त्याचं काही अस्तित्व शिल्लक ठेवत नाही, त्या पद्धतीने. किंवा माऊलींची एक सुंदर ओवी अजून, येथ जाणपणतेची नेणे अथिलेपणतेची उणे मी जाहलो ऐसे म्हणे तो काहीच नाही. बघा, येथ जाणपणतेची नेणे म्हणजे मी आत्मा जाणला असं जो म्हणतो हेच त्याच्यातलं उणेपण आहे. अथिलेपणतेची उणे, ज्याच्यासाठी मी जन्माला आलो तो जन्म माझा कृतकृत्य झाला असं जो म्हणतो ते म्हणणं त्याच्या ठिकाणी उणेपण आहे. म्हणजे अनुभव क्षणी जर त्याला हे अनुभव काळी तर त्याला ही किंचित वृत्ती जरी जागी असेल तर त्याच्यात हे उणेपण आहे, हे आपल्याला इथे माऊली सांगतायत. मी जाहलो ऐसे म्हणे म्हणजे मला आत्मज्ञान झालं असं जो म्हणतो त्या म्हणण्याला कवडी इतकी किंमत नाहीये. मग ज्या अर्थी तो म्हणतोय त्या अर्थी म्हणायला तो शिल्लक राहिलेला काय आहे तर तिथे आहे. त्याने पूर्ण तिथे काय तर मरून जायला पाहिजे, त्याचा जीवभाव जो आहे तो पूर्ण तिथे काय झाला पाहिजे तर नष्ट झाला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, इथं जाणपणतेची नेणे अथिलेपणतेची नेणे मी जाहलो ऐसे म्हणे तो काहीच नाही. नेहमी एक दृष्टांत दिला जातो मिठाच्या बावलीचा. आता मिठाची बावली एकदा समुद्र मोजायला गेली. आता समुद्राचं पाणी किती खोल आहे याची ती बातमी देणार होती म्हणे, आणि बातमी राहिली जागच्या जागीच. ती आत उतरली तोच पार ती सगळी विरघळून गेली. आता बातमी द्यायला शिल्लक राहिली तर ती बातमी देणार आहे,
अगदी त्याचप्रमाणे ब्रह्माचं वर्णन करता येत नाही, पण ब्रह्मानुभवाच्या क्षणी तो जीव आहे, जीव म्हणून तो शिल्लकच राहत नाही, तर तो काय बोलणार? त्याला अनुर्वाच्य समाधान असं इथे म्हटलेलं आहे. बघा पुढे 18 ते 26 ओव्या ज्या आहेत, समास खूप मोठा आहे. आता आपण समास वाईज सगळे हा विचार सांगतो आहोत, त्यामुळे त्या पद्धतीनेच आपण विचार सांगत चाललेलो आहोत. बघा 18 ते 26 ओव्यांपर्यंत शब्दांचं सामर्थ्य आणि त्याची मर्यादा जी आहे ती समर्थांनी सांगितलेली आहे. का शब्दांचा अर्थ बघा, अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल, शब्द सबाह्य सखोल अर्थच्या. बघा म्हणजे ही ब्रह्मही संकल्पना कितीही सूक्ष्म पदर उलगडून सांगितली तरी ते सांगणं जे आहे ते सगळं शब्दमय आहे. आणि शब्द कसे ते माईक आहेत. आणि त्यामुळे हा शब्द जो अक्षरांचा बनलेला असतो आणि शब्द हा सांकेतिक अर्थाने बनलेला असतो. मग शब्दांच्या माध्यमातून आपल्याला काय कळतो? तर अर्थ कळतो. अर्थ कळला की शब्द काय होतो? तर निरुपयोगी होऊन जातो. त्याला दृष्टांत दिलेला आहे की शब्दामुळे पदार्थाचं ज्ञान होतं, पण ज्ञान झालं की शब्द निवृत्त होतो. कशाप्रमाणे? तर हा शब्द टरफलाप्रमाणे आहे. बघा आपण शेंग असते जी भुईमुगाची, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणा घेतो आणि टरफल टाकून देतो. अगदी त्या पद्धतीने शब्द हा टरफलाप्रमाणे आहे. आणि आतला अर्थ जो आहे तो कशाप्रमाणे आहे? तर तो दाण्याप्रमाणे आहे. म्हणून शब्द मिथ्या आहे हे आपल्याला समर्थ सांगतायत. म्हणजे शब्द आता एक असं आहे की शब्दांना त्याचं मूल्य आहे आणि शब्दांना त्याची काय आहे? तर ती मर्यादा सुद्धा आहे. आता त्याच्यासाठी पुढे 4 दृष्टांत दिलेले आहेत. समर्थ म्हणतात की मळणी केल्यानंतर कोंड्यातून धान्य काढलं जातं. आपले शेतकरी मळणी करतात, त्याच्यातनं धान्य काढलं जातं. आता ते काय करतात? धान्य घेतात आणि कोंडा टाकून देतात. आता त्याप्रमाणे काय आहे? तर शब्द कोंडा आहे आणि अर्थ काय आहे? तर धान्याप्रमाणे आहे. दुसरं म्हटलेलं आहे कोंड्यात धान्य असतं, मग आता वाऱ्याने काय ते करतात? तर कोंडा उडवतात आणि मग खाली धान्य राहतं. अगदी त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपात शब्द हा काय आहे? तर कोंड्यासारखा आहे. आणि शब्द बोलल्यावरती निवृत्त होतो. शब्द काय सांगतो? आपल्याला संकल्पना समजावून सांगतो. कारण हे समजावून घेण्यासाठी म्हणून शब्द आपल्याला लागतातच. पण ते सगळं समजावून घेतल्यानंतर शब्द पकडून ठेवायचे नाहीयेत, ज्याला आपण परोक्ष ज्ञान म्हणतो. आता परोक्ष ज्ञानाने आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीवच आत्मरूप कसा होतो, आत्माच ब्रह्मरूप कसा आहे, सर्वम खलविदम ब्रह्म म्हणजे काय, हे सगळं आपल्याला कशाने समजावून घ्यावं लागतं? तर हे सगळं आपल्याला शब्दज्ञानाने समजावून घ्यावं लागतं. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बुद्धीला शब्दांनीच काय होतात? तर त्या परोक्षत्वाने कळतात. त्याच्यातूनच आपल्याला सगळी माहिती मिळते. पण अनुभव काळी मात्र शब्द निवृत्त व्हावे लागतात. परोक्ष ज्ञान जे आहे ते शब्द ज्ञान जे आहे ते जर आपण पकडून ठेवलं, ते सोडलंच नाही, तर काय निर्माण होतं? तर पांडित्य निर्माण होतं. आणि त्याच्यात पांडित्य अडकायचं आहे का? शब्दांचा उपयोग करून अनुभव घ्यायचा आहे. म्हणून शब्दांना त्याचं एक मूल्य आहे, त्याची मर्यादा आहे. किती ग्रंथ वाचले हो म्हणजे ज्ञान होईल? आता शब्द ज्ञान लागतं मी म्हटलं, पण पंडित तयार होईल, पण ज्ञानासाठी साधना करावी लागते. आणि ही साधना जी आहे ती काय करावी लागते? तर अशा ग्रंथांमधून सांगितलेली, ती शब्दांमधूनच सांगितलेली असते, पण ती सद्गुरूंच्या सहवासामध्ये सद्गुरूंच्या कृपेने साधना केल्यानंतर साध्याची प्राप्ती होते. एक डॉक्टर काका खूप छान म्हणतात, किती वाचलं म्हणजे आत्मज्ञान होईल आणि किती ऐकलं म्हणजे आत्मज्ञान होईल? याची उत्तरं जी आहेत ते आम्ही शोधली पाहिजेत, ती आम्हाला मिळाली पाहिजेत. बघा वाचाल तर वाचाल, हे एका हद्दीपर्यंत अगदी बरोबर आहे, पण वाचतच राहिलात तर वाचणं शक्य नाही. दृष्टांत, स्वयंपाकच जर आपण करत राहिलो तर काय होईल? नुसता स्वयंपाक करत राहिलो, कधीतरी तरी जेवावं की. नाहीतर आयुष्यभर काय चाललंय? स्वयंपाकच चाललाय, मग जेवणार कधी? अगदी त्या पद्धतीने हे सगळं समजावून घ्यायचं आहे. बघा तत्वमसी महावाक्य जे श्रीगुरूंच्या मुखातून येतं, मग त्याचं वाच्य काय, त्याचं लक्ष्य काय? तसं तत्वम असी, त्वम पदवाच्य जीव आहे, त्वम पद लक्ष्य जो आहे तो आत्मा आहे, तत्पद वाच्य ईश्वर आहे, तत्पद लक्ष्य ब्रह्म आहे. जीवाची अविद्या उपाधी केली की जीवच आत्मा आहे, ईश्वराची माया उपाधी केली की ईश्वरच ब्रह्म आहे, आणि आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. आणि हे कोण आहेस? तर ते तू आहेस, ते ब्रह्म
तू आहेस. आता हे सगळं शब्दांनी समजावून घेतलं, पण ते ब्रह्म तू आहेस असं श्री गुरूंनी सांगितल्यानंतर ते ब्रह्म मी आहे याचं जे साधनेत जे रूपांतर करायचं असतं ते रूपांतर व्हावंच लागतं. म्हणून इथे समर्थ म्हणतात, ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष, स्वानुभव तो अलक्ष लक्षिला नवचे. असे आपण म्हणतो की लक्षांश काय आहे ते सगळं, तर लक्षांशाला त्यांनी पूर्व पक्ष म्हटलंय. कारण लक्ष, तर लक्ष कुणाला करायचं आहे, तर जे अलक्ष आहे त्याला लक्ष करायचंय. आता लक्ष आणि अलक्ष हे पण काय झाले तर सापेक्ष शब्द झाले, म्हणून ते असं म्हणतात की हे दोन्ही पूर्व पक्षामध्येच आलेले आहेत. समजणं जरा खूप क्लिष्ट आहे, पण तरी ते म्हणतात की ते ब्रह्म आहेच, इतकं सहज आहे. आता आपण समजण्यासाठी म्हणून त्याला म्हणतो की ते अलक्ष तत्व आहे, अलक्षाला लक्ष करायचं आहे, अशी आपण म्हणण्याची काय आहे तर, पण त्याला समर्थ असं म्हणतात की हे सगळं अध्यारोपात येतं आणि हे सगळं पूर्व पक्षामध्ये येतं. कारण अपवाद जे ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी पूर्व पक्ष पण नाही, सिद्धांत पक्ष पण नाही, असे कोणतेच पक्ष नाहीयेत. पुढे समर्थ म्हणतात की ते ब्रह्म कसं आहे, जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला. आता हे कसं आहे तर, आकाश आपल्याला माहिती की आकाश महाभूत जे आहे ते कसं आहे तर अत्यंत सूक्ष्म तत्व आहे, पण परब्रह्म जे आहे त्याहून कसं आहे तर ते सूक्ष्म आहे. आता ते इतकं सूक्ष्म आहे की माऊली असं म्हणतात की ते आकाशाची त्याला काय करावी तर चाळणी करावी आणि त्या चाळणीतून ते गाळून घ्यावं. तर आता स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपण जर प्रवास करताना आकाश हा शेवटचा टप्पा आहे. म्हणजे शेवटचं जे पंचमहाभूत आहे ते अगदी कशाच्या जवळ आहे, आत्म्याच्या जवळ आहे. म्हणजे आत्मना आकाशा संभूतः, की आत्म्यापासून आकाश निर्माण झालं. म्हणजे आकाश हे आत्मस्वरूपाच्या कसं आहे अत्यंत जवळ आहे, पण तरी सुद्धा ते आत्म्यापेक्षा कसं आहे तर ते स्थूल आहे. आणि म्हणून जेव्हा ध्यानामध्ये या आकाश तत्वाचा सुद्धा काय करावा लागतो तर निराश करावा लागतो. आता पुढे इथे समर्थ म्हणतात की दुजे विण अनुभव हे बोलण्याची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी. आता अनुभव घेणारा अनुभव घेण्याच्या वस्तूपासून वेगळा राहिल्याशिवाय अनुभवाला असे म्हणूच शकणार नाही, म्हणून असे कधीच म्हणता येणार नाही. बघा कशी ओवीचा अर्थ सुद्धा कसा दिलेला असतो की व्यवहाराच्या दृष्टीने जेव्हा आपण म्हणतो की मला कुणाला तरी कशाचा तरी काय आला तर अनुभव आला, तेव्हा किती जणांच्या अपेक्षा आहे तिथे, 2 जणांची अपेक्षा आहे की आता अनुभव कुणाचा तरी आला म्हटलं की दुसरा कोणीतरी काय पाहिजे तर समोर पाहिजे. आता इथे जो हा ब्रह्म जे आहे ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे व्यावहारिक भाषा तिथे चालत नाही, त्यामुळे आत्मस्वरूपाच्या बाबतीत असं म्हणता येत नाही. बघा अनुभव घेणारा अनुभव घेण्याच्या वस्तूपासून वेगळा राहिल्याशिवाय अनुभवाला असे म्हणू शकणार नाही, व्यावहारिक भाषा आहे. पण आत्मस्वरूप जे आहे ते एकमेव अद्वितीय आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल असं म्हणता येणार नाही, कारण तोच होऊन तो अनुभव आपल्याला घ्यावा लागतो. पुढे म्हणतात, अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. आता अनुभव आला, बघा आता इथे काय म्हटलंय, जर असं कोणी म्हटलं की मला अनुभव आला तर काय करावं लागतं, लगेच त्रिपुटी निर्माण होते. अनुभव, अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव आला ते, काय झालं इथे त्रिपुटी निर्माण झाली. त्रिपुटी म्हटलं की द्वैत आलं, म्हणजे किंचित का होईना वृत्ती इथे शिल्लक राहिली, म्हणजे लेश जरी शिल्लक राहिला तरी तिथे काय आहे तर लगेच द्वैताचा प्रांत आहे. तुकोबांचा अभंग आठवा, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. आता तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सांडिली आम्ही त्रिपुटी काय केली, सांडून टाकली. बघा 2 शब्द आहेत आपल्या समोर, सांडिली आणि सोडली. ते सोडली असं म्हणत नाहीयेत, ते काय म्हणतात सांडिली. आता सोडणं आणि सांडणं याच्यामध्ये काय आहे तर फरक आहे. आमच्या इथले एक कोपऱ्यावर गृहस्थ राहतात, ते कुत्र्याला घेऊन फिरायला येतात. आता त्या दिवशी ते मला एकटेच दिसले, म्हटलं का आज कुत्रं नाही का बरोबर, नाही त्याला सोडलंय म्हणजे जरा थोडस मोकळं, त्याचं फिरून झालं की ते बरोबर परत माझ्या बरोबर येईल, परत मी त्याला काय करायन तर त्याची दोरी धरून मी घरी निघून जाईल. म्हणजे त्यांनी सोडलं होतं, सोडलं की ते परत त्यांच्याजवळ येणार आहे, म्हणजे परत त्याला ते धरणार आहेत. पण सांडिली हा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा मी सूप पित होते सोफ्यावरती बसून, आणि एवढ्यात मला काय लागला तर
तो खेळता खेळता माझा मुलगा बॉल लागला त्याचा आणि माझं सूप हातातलं सांडलं. आता परत मी ते घेऊ शकते का हो? नाही घेऊ शकत. ते सांडलं म्हणजे ते खाली संपलं. अगदी त्याच पद्धतीने म्हणतात की आम्ही त्रिपुटी सांडली, आता परत ती आम्हाला चिकटणार नाहीये. ज्याप्रमाणे मला ते सूप परत गोळा करता येणार नाहीये, त्या पद्धतीने ती त्रिपुटी जी आहे ती मी पूर्ण सांडली, तिचा निराश केला, ती परत आम्हाला चिकटणार नाही. सांडलेली त्रिपुटी म्हणून दीप उजळला घटी. म्हणून जे स्वरूप नित्य प्राप्त आहे, तो दीप जो आहे, तो त्याला आपण आत्मज्योत म्हणतो, आत्मदीप म्हणतो, तो आमच्या अंतःकरणामध्ये उजळला आणि आमचा भेद संपला. आणि त्यामुळे अद्वैताच्या अनुभवात आम्ही द्वैत अजिबात जाणत नाही आणि अखंड अद्वैताची आम्हाला काय आहे तर अनुभूती, असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याच पद्धतीने ते समर्थ म्हणतात की अनुभव आला असं म्हटलं की त्रिपुटीचा स्वीकार. आता हा तुकोबांचा जो अभंग आहे तो कसा आहे, सांडलेली त्रिपुटी दीप उजळला गठी ही आत्मानुभूती आल्यानंतरचा अनुभव आहे. पण ज्या क्षणी आत्मानुभूती येते तिथे त्रिपुटीचा पूर्णपणे लय झालेला असतो आणि तिथे अद्वैत म्हणजे अनिर्वाच्य समाधान जे असतं, तिथे अनिर्वाच्य समाधान असतं. आता पुढे इथे समर्थ असं म्हणतात की या समासामध्ये वस्तू एक आपण एक ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे. मी वेगळा आणि ब्रह्म वेगळा असं असतं तर मीला ब्रह्माचा अनुभव येतो असं अवश्य म्हणता येईल. पण जीवरूप मी तत्वतः काय आहे तर आत्मरूप ब्रह्मच आहे. म्हणजे मी कोणीतरी त्याच्यापेक्षा वेगळा नाहीये. वेगळेपणाने त्याचा अनुभव येत नाही. आता वेगळेपणाने अनुभव येतो का? नाही येत. वेगळेपणाने आपल्याला पदार्थांचा अनुभव येतो, वस्तूंचा अनुभव येतो. पण तेच होऊन, म्हणून त्याला स्वसंवेद्य असं म्हटलेलं आहे अनुभव. तो तेच होऊन तो अनुभव काय घ्यायचा आहे तर मला तो आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. वेगळेपणाची माता ते लटिके वंदेची सुता, म्हणून या अभिन्नता मुळीच आहे. आता इथे वेगळेपणा कोण कशात आहे तर ही जी आई आहे ना, भेदरूप वेगळेपणाला जन्म देणारी आई ही कोण आहे तर माया आहे. ती कशी आहे तर वांझ असलेल्या आईची मुलगी आहे आणि म्हणून भेदरूप द्वैत व माया ही दोन्ही एकरूप आहेत. आता वांझेचा पुत्र म्हणजे वंध्या पुत्र असं म्हटलंय बघा. आता वांझेला कधी पुत्र असू शकतो का? मग ही कोण आहे? ही माया आहे. म्हणजे खरं म्हणजे ती नाहीच आहे, पण तरी सुद्धा ती काय भासवतीये तर मी सत्य आहे असं ती आपल्याला भासवतीये. आता पुढे समर्थांनी 36व्या ओवीपासून जे आहे ते खूप छान कथा सांगितलेली आहे. ते म्हणतात की अजन्मा होता निजेला, तेने स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुरूस शरण गेला संसार दुःखे. आता जो तत्वता कधीच जन्माला न येणारा म्हणजे वांजेचा पुत्र, दत्तावरती दृष्टांत दिला तो, जो कधीच जन्माला न येणारा असा जो जीव आहे त्याला काय झालं, अविद्येची झोप लागली. त्या अविद्यारूप स्वप्नात त्यांनी स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नामध्ये तो काय झाला तर संसारातल्या त्रिविध तापांनी त्रस्त होऊन गेला. त्यामुळे तो सद्गुरूंना शरण गेला. जसे दृश्य सृष्टी समर्थ म्हणतात हे दीर्घ काय तर स्वप्न आहे. मग आता त्या स्वप्नामध्ये सद्गुरूंची त्याला कृपा झाली. सद्गुरूंच्या कृपेने संसार बाधित झाला आणि मी ब्रह्म असं त्याला ज्ञान झालं. आणि ज्ञान झाल्यानंतर तो पूर्वीच्या अज्ञानाचा शोध घेऊ लागला की अज्ञान आपल्याला का झालं होतं, आता अज्ञान हे सगळं निघून गेलं आपलं. मग आता आहे तितुके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसो न काही. जे पूर्वी सत्य आहे असं वाटत होतं ते माईक आहे असा बुद्धीचा निश्चय झाला आणि जे माईक आहे ते संपूर्ण नष्ट झालं. म्हणजे माया ही संकल्पनाच संपली त्याची आणि फक्त काय उरलं तर एक परब्रह्म जे आहे ते परब्रह्म उरलं. आता हे काय पडले समर्थांनी, हे जे स्वप्न आहे हे स्वप्न इथे सांगितलेलं आहे. बघा पुढे म्हणतात शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान, तेणे झाले समाधान, ऐक्यरूपे अभिन्न सहज स्थिती. त्या शून्याचा अनुभव म्हणजे शून्याच्याही पलीकडे जे ब्रह्मतत्व आहे त्याचा त्याला अनुभव आला, ज्याला शुद्ध ज्ञान असं म्हटलेलं आहे. अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता, ज्ञानचर्चा बोलो जाता जागृती आली. आणि श्री गुरूंनी अद्वैताचा बोध करून दिला आणि तो करून दिल्यानंतर द्वैत समूळ पुसलं गेलं आणि हा वेदांताच्या उपदेशानंतर त्याला त्या अविद्या निद्रेतून एकदम काय झाली तर झाग आली. म्हणून समर्थ म्हणतात श्रोता भावे सावधान, अर्थी घालावे मन, खुणे पावता समाधान अंतरी कळे. ही प्रासंगिक जी कथा सांगितलेली आहे त्या कथेतून श्रोत्यांनी बोध घ्यावा आणि जो हेतू आहे त्या हेतूकडे लक्ष द्यावं. त्याचं वर्म जे आहे ते वर्म समजून घ्यावं
आणि ते वर्म समजल्यानंतर जे समाधान आहे ते समाधान त्या श्रोत्याला मिळतं. आता ही जी कथा बघा, श्री गुरूंनी जेवढं ज्ञान शब्दांनी सांगितलं, आता स्वप्नातनं जाग आली, ते स्वप्नाबरोबर काय झालं तर ते नाहीस झालं. पण उरलं काय फक्त तर शब्दा पलीकडचं अनिर्वाच्य सुख. बघा आता हे जे सांगतायत की नाही, आपण ते आत्मषटकम म्हणतो की नाही, नमे गुरु नैमवे शिष्य. गुरु आणि शिष्य कुठपर्यंत? जोपर्यंत शिष्याला अनुभव येत नाही तोपर्यंत गुरूंचं सद्गुरूंचं काय आहे तर ते कार्य, सद्गुरूंची कृपा लागते. पण ज्या क्षणी श्री गुरु त्या शिष्याला आपल्यासारखं करवून घेतात तेव्हा ते उरतं ते फक्त एकमेव अद्वितीय तत्व उरतं. दोघे वेगळेपणाने शिल्लक राहत नाहीत. म्हणून ते समर्थ असं म्हणतात की जे ज्ञान झालं ते शब्दांनी सांगितलं आणि अनुभूती आली, ते स्वप्नाबरोबर ज्ञान नाहीसं झालं. म्हणजे शब्दांच्या पलीकडची जी अनुभूती आहे ती मात्र काय राहिली तर अखंड सुख जे आहे ते सुख शिल्लक राहिलं. तेणे शब्दविण ऐक्यता अनुभव ना अनुभविता ऐसा निवांत तो मागुता जागृती झाला. त्याला अद्वैताचा बोध झाला आणि त्याला काय झालं तर ज्ञानरूप जाग आली. अज्ञान संपूर्ण काय झालं तर मावळून गेलं. म्हणून तेणे स्वप्नी स्वप्न देखिला जागा होऊन जागृती आला. तेणे शब्द कुंठित झाला अंत न लगे. स्वप्नात स्वप्न पाहिल्यावर तो जागा झाला आणि शब्दाचं काम संपून अंतपार नसलेल्या ब्रह्मसुखात तो काय गेला तर तो बुडून गेला. आता हा प्रासंगिक ही जी कथा सांगितलेली आहे ती कथा जर आपण बघितली तर पुढे परत त्या शिष्याने असं विचारलेलं आहे की तुम्ही कथारूपाने जे मला सांगितलेलं आहे आता ते अधिक स्पष्ट करून सांगा. त्याचं गूढ वर्म जे आहे ते मला उलगडून सांगा. उलगडून काय करा तर परत सांगा की तो अजन्म आहे तो कोण होता, त्याला पडलेल्या स्वप्नाचं स्वरूप काय आहे, त्या स्वप्नात उपदेश आणि कसा काय झाला, हे सगळं मला काय करा तर समजावून सांगा. आणि इथे श्री गुरूंनी परत त्याला काय करायचं समजावून ते त्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि श्री गुरु असं म्हणतात, अरे दुसरा तिसरा कोणी नसून तूच तो आहेस. ऐक शिष्या सावधान, अजन्मा तो तूच जाण, तुवा देखिला स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो. तू शिष्या दुसरा तिसरा कोणी नाही, तूच आत्मा आहेस. तू स्वप्नात स्वप्न कसे पाहिले ते आता मी सांगतो की दृश्य जडचेतनात्मक जे सगळं जगत आहे ते ईश्वराचं स्वप्न आहे. बघा आता स्वप्नात्म स्वप्न, स्वप्नात्म स्वप्न. आता मुळात ईश्वराने हे ईश्वराचं हे स्वप्न आहे, त्यात तू चैतन्यजीव निर्माण झालास. आणि म्हणजे आपलं हे जे सगळं स्वप्न आहे जागृतीमधलं हे पण काय तर स्वप्न आहे. त्या ईश्वराच्या स्वप्नामध्ये तू चैतन्यजीवानी तू या जागृतीमध्ये काय बघितलं, संसाराचं स्वप्न बघितलंस. त्या स्वप्नामध्ये सारासार विचार केलास, नंतर तू श्री गुरूंना शरण गेलास, वेदांताचा तपशील समजावून घेतलास आणि असं माझ्या समोर बसून तू त्याच्याविषयी काय मागतोयस तर अधिक स्पष्टीकरण मागतो आहेस. माझे शब्द तू समजावून घेतलेस, पण शब्दज्ञान तुझी अविद्या निवृत्त झाली आणि तुला ज्ञानरूप जाग आली आणि तुला जागृतीमध्ये काय झालं तर एक समाधान जे आहे. आता जागृती म्हणजे ही ज्ञानाची जागृती झाली. मावळीता विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. ज्ञानदेव म्हणतात हा विश्वाचा आभास मावळला सद्गुरूंच्या कृपेने आणि हा ज्ञानरूप सूर्य काय झाला आमच्या जीवनामध्ये उगवलेला आहे. बघा आता थोडस समजायला एकदा जर आपण हे वाचलं ना ऐकल्यानंतर ते लक्षात येईल की समर्थांनी कसं एक स्वप्न सांगितलं. त्या स्वप्नात शिष्याने विचारलेलं परत त्याचं सांगितलं की ईश्वराने हे सृष्टी निर्मितीचं स्वप्न बघितलं, त्याच्यात तू तुझं स्वप्न बघितलं म्हणजे दृश्य जगतामध्ये तू त्याच्यात संसार मांडलास आणि हे सगळं जे आहे ते काय केलं तर पूर्ण म्हणजे श्री गुरूंची कृपा होऊन ज्ञान होईपर्यंत म्हणजे हे सगळं कसं आहे तर हे सगळं सोडून द्यायचंय आणि फक्त एक जे ज्ञान आहे ब्रह्मज्ञान जे आहे ते ब्रह्मज्ञान फक्त शिल्लक राहतं. आणि ही दोन्ही स्वप्न काय होतात तर ती विरून जातात. अनुभव अनुभवी विराला, अनुभवे विण अनुभव आला, हाही स्वप्नीचा चैला नाही सबापा. मी ब्रह्म ह्या अनुभव अपरोक्ष अनुभवामध्ये नाहीसा झाला. बघा अपरोक्ष अनुभव आला त्याला अनुभव शून्य अनुभव असं बोलण्यापुरतं म्हणावं लागतं. इतकी सहजता जी आहे म्हणजे इतकी सहजता त्या अनुभवाला येऊन गेली. ठाई समोराला अनुभव. म्हणून जागा झाली आ स्वप्न उर्मी, स्वप्नी मनसी अजन्मा तो मी. जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही.
स्वप्नातून जाग आल्यावर जर तो न जन्मणारा जीव मी आहे अशी वृत्ती शिल्लक असेल तर स्वप्नातून जाग आलेलीच नाही असे समज. आता काय म्हणतात, ते स्वप्नातून जाग म्हणजे ज्ञानाची जाग आल्यानंतर तो जन्मणारा जीव मी आहे, कारण तो जीवभाव तिथे पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आणि तो जर लेश रूपाने जरी शिल्लक असेल तरी सुद्धा तू असं समज की तुला अजून स्वप्नातून जाग आलेली नाही. आता हे सगळं कशासाठी सांगताय तो समर्थ? बघा, आपण हा सगळा अभ्यास जो करतो तो कशासाठी करतो आहोत, तर आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करवून घ्यायची आहे म्हणूनच तर ना. जे निरपेक्ष आनंद आपल्या सर्वांना हवा आहे म्हणूनच तर आपण हा अभ्यास करतोय ना. मग ज्या ध्येयाप्रत आपल्याला जायचं आहे त्या ध्येयामध्ये किती अडचणी आहेत, किती प्रतिबंध आहेत, कुठे कुठे आपल्याला काय, ह्या सगळ्या गोष्टी समजावून देण्यासाठी म्हणून हे श्री गुरु जे आहेत, जे कृपाळू आहेत, समर्थ जे दयाळू आहेत, ते आपल्याला हे बारकावे जे आहेत, सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्म, ते सगळे आपल्याला समजावून सांगतायत की आपण कुठेही बघा, शुद्ध तत्वज्ञान जर आपल्याला हे माहिती असेल तर कुठेही आपण फसत नाही, कुठेही आपण चकत नाही. कारण शुद्ध तत्वज्ञानाचा मार्ग जो आहे तो समर्थांनी ग्रंथामधून, संतांनी ग्रंथामधून सगळा हा काय तर सांगून ठेवलेला आहे. म्हणून इथे म्हणतात की दीर्घ स्वप्नातील तथाकथित जागृतीमध्ये मी अजन्मय असं तू जे म्हणतोयस ते म्हणणं सुद्धा स्वप्नातीलच आहे. याचा अर्थच असा की तू अजून स्वप्नातून जागा झालेला नाहीयेस. म्हणून दीर्घ स्वप्नात तुला जो जागृतीचा अनुभव येतो त्याचप्रमाणे मला ब्रह्मज्ञान झालंय हा अनुभव तसाच असतो. तुला अनुभव आला हे कितीही खरे वाटत असले तरी ते भ्रमरूपच आहे. असं का म्हणतायत, तर त्या अनुभवाला सुद्धा काय आली पाहिजे, तर सहजावस्था आली पाहिजे. म्हणजे मी ब्रह्म आहे याचं सुद्धा काय झालं पाहिजे, तर विस्मरण झालं पाहिजे. म्हणून जागृती या पहिलीकडे ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मोडे विवेकाची. ही ज्ञानरूप जागृती जय ती वृत्ती ज्ञानाच्या पलीकडे आहे म्हणून ती अनिर्वाच्य आहे. तिच्याबद्दल काहीही बोलता येत नाही, कारण त्या अवस्थेमध्ये मी जीव नसून ब्रह्म आहे हे अनुसंधान सुद्धा पुसून जातं. बघा, खूप म्हणजे उच्च स्थितीवरती समर्थ ह्या समासामध्ये गेलेले आहेत. खूप समजून घ्यावं लागतं की काय ही स्थिती आहे आणि कशी ती आणायची आपल्याला. म्हणजे म्हणून ते समाधान बोलताची नये ऐसे जाण, निशब्दाची ऐसी खूण ओळखावी. म्हणून या समाधानाविषयी काहीही बोलता येत नाही, हेच त्याच्याविषयी बोलणं आहे. शब्दरहित आणि शब्दांच्या पलीकडचं असं त्या अनुभवाचं काय, तर ते वर्म आहे. तू ते जाणून घे. साधक ज्या ज्या टप्प्यावर असतो ना त्या त्या टप्प्यावरती त्याला मार्गदर्शन आवश्यक असतं. आणि असं मार्गदर्शन जे आहे अशा ग्रंथांमधून केलेलं असतं. म्हणजे आज मला हे समजणार नाही, पण साधना करता करता ज्या टप्प्यावर मी जाईन त्या टप्प्यावर मला हे विचार जे आहेत समर्थांचे ते बरोबर क्लिक होतात. अरे, समर्थांनी इथे सांगितलंय, समर्थांनी इथे सांगितलंय, कुठे म्हणजे प्रत्येक पायरीवरती आपल्याला काय करतात तर संत जागे करतात. अरे हे म्हणजे हे नाही, अरे हे म्हणजे हे नाही, अरे हे म्हणजे हे नाही, मग काय आहे, तर ते त्याच्याही पलीकडे जे आहे ते परब्रह्म तत्व आहे, ते शब्दांच्या पलीकडे आहे. आणि त्याचा अनुभव जेव्हा तू घेशील तेव्हा तुला अखंड समाधानाची प्राप्ती होईल आणि ते वाणीने कधीच बोलता येणार नाही. ऐसे आहे समाधान बोलताच नाही जाण, इतुकेन बाणली खुण निशब्दाची. म्हणून असं हे जे समाधान आहे ते शब्दांनी न सांगण्यासारखं आहे. आणि यावरून शब्दातीत ब्रह्मानुभवाचं तुझ्या वर्म हाती येईल. असं खूप सुंदर हा समास आहे. खरं म्हणजे खूप बारकावे जर घेतले आणि दृष्टांत देऊन समजावून सांगितला तर मला वाटतं 2-3 प्रवचन याच्यावर होतील. पण कसं आहे की ग्रंथामध्ये काही विचार परत परत येत असतात, त्यामुळे ते पुढे पुढे स्पष्ट होत राहतात. आणि म्हणून हा सारांश रूपाने जो आहे तो सांगण्याचा इथे मी प्रयत्न केलेला आहे. आपण सगळे अभ्यासू श्रोते आहात. जर परत समास वाचला आणि परत जर प्रवचन श्रवण केलं तर आपल्या लक्षात येईल की म्हणजे लक्षात यायला खूप मदत होईल. आणि जर काही गोष्ट एखादी लक्षात आली नाही तर आपण प्रश्न सुद्धा इथे विचारू शकता, त्याचं आपण इथे निराकरण करूयात. पण स्वतः कधी कधी समास वाचणं अत्यंत आवश्यक असतं, अभ्यास करणं आवश्यक असतं. मी सुद्धा माझ्या सकट म्हणजे मी सुद्धा हा समास कितीतरी वेळा वाचला, कारण तो समजावून घ्यावा लागतो सांगायचा असेल तर. आणि खूप छान असा सुंदर असा समास आहे. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर.